मराठी सिनेमातून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या दमदार अभिनयाने तिने कायमच प्रेक्षकांना भुरळ घातली. कधी वाजले की बारा म्हणत प्रेक्षकांना नाचायला भाग पाडलं, तर कधी चंद्राच्या अदाकारीने मोहित केलं. या मराठी नायिकेनं हिंदीतही नशीब आजमावलं आणि बघता बघता बॉलिवूडमध्येही स्वतःचा ठसा उमटवला. तिने साकारलेली प्रत्येकच भूमिका प्रेक्षकांना भावली. पण इतकं यश मिळवूनही आजही तिला स्ट्रगल चुकलेला नाही. एका मोठ्या सिनेमानंतरही आपल्याला काम मिळेलच असं नाही, असं ती म्हणालीये. इथे प्रचंड अस्थिरता आहे, अनिश्चितता आहे. याच विषयी आपला अनुभव अमृताने आरपारला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. चंद्रमुखी सारखा मोठा सिनेमा करूनही 2 वर्षे अमृताकडे काम नव्हतं. याविषयी तिनं मोठा खुलासा केला आहे. या मुलाखतीत अमृता म्हणाली, एका प्रोजेक्ट नंतर पुढे काम न मिळण्याचे अनेक अनुभव मी घेतले आहेत. कट्यार नंतरही 2 वर्ष माझ्याकडे काम नव्हतं. मला वाटलं कट्यार नंतर मला खूप काम मिळेल, कारण ती भूमिकाही सुंदर झाली होती आणि सिनेमाही हिट झाला होता. त्यामुळे आता काहीतरी छान होईल असं वाटलं होतं. पण 2 वर्ष माझ्याकडे काहीच नव्हतं. 2 वर्षांनंतर माझ्याकडे राजी सिनेमा आला. हेच चंद्रमुखी नंतरही झालं. चंद्रमुखी झाल्यावर माझ्याकडे पुन्हा 2 वर्ष काम नव्हतं. पण तोपर्यंत माझ्यातही खूप बदल झाला होता. शिवाय माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला होता, कारण तोपर्यंत मी खूप काम केलं होतं. त्यामुळे हिला टायटल रोल द्यायचा का, 2-4 सीनसाठी हिला कसं बोलवायचं, ही निर्माती म्हणून देखील काम करतीये, मग हिला छोटे रोल कसे विचारायचे, असे अनेक प्रश्न लोकांपुढे उभे राहिले होते. मग त्यानंतर माझ्याकडे तस्करी आला आणि आताही अनेक आगामी सिनेमे सध्या सुरू आहेत. पण चांगलं काम तुमच्याकडे यायला वेळ लागतो हे मात्र नक्की. नेहा पेंडसेलाही चांगलं काम मिळायला वेळ लागला. अगदी प्राजक्ताच्या बाबतीतही तेच आहे. किंबहुना चांगल्या कामासाठी वेळ लागतो आणि त्यावेळेत तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःला कसं बिझी ठेवताय हे गरजेचं आहे. या काळात मी पियानो शिकले, योगाचा कोर्स केला, वेगवेगळ्या अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. पुढे कधी काम मिळेल हे माहीत नाहीये. त्यामुळे आपण स्वतःला बिझी ठेवायचं आणि ऑडिशन देत राहायचं. हे सगळ्यांसोबत घडतं. अगदी मोठमोठ्या कलाकारांसोबत सुद्धा घडलंय. त्यामुळे स्वतःला पुश करत राहायचं, पुढे नेत राहायचं, अशा शब्दात अमृताने आपला अनुभव सांगितला आहे. तुम्हाला अमृताची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.